नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण खूप युजफुल असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि आपण आज ह्या स्केलपासून बाहीचा आकार आणि मुंड्याचे आणि गळ्याचे आकार कसे द्यायचे ते पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. नवीन शिकणाऱ्या मैत्रीसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि या स्केलमुळं आपल्या बाहीचा आकार आणि गळ्याचा आकार एकदम परफेक्ट येणार आहे आणि आपले आकार जर परफेक्ट आले तर आपला ब्लाऊजही परफेक्ट येतो. तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा, इथे आपण सर्वात आधी लांब बाहीची मार्किंग करून घेऊया. तर इथे बाही उंची घेतलेली आहे 11 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 8.5 इंच आणि आपण असं जसं बाहीला आपण बॉक्स तयार करून घेतो तसा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि बघा मैत्रिणींनो, इथं आपला बॉक्स तयार झालेला आहे आणि आता आपल्याला इथे वरून खाली म्हणजेच बाहीची कॅप हाईट आपल्याला घ्यायची आहे 3 इंच. आपण शॉर्ट बाही केली तर कॅप हाईट आपण 2.5 इंच घेतो आणि आपल्याला इथे लांब बाही करायची असेल तर इथे 3 इंच घ्यायचं आहे आणि पुढं 1 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि आपल्याला ह्या स्केलच्या सहाय्याने आकार देऊन घ्यायचा आहे. ह्याच्यामुळे आपल्या बाहीला एकदम परफेक्ट असा आकार येतो. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसाठी खूपच उपयुक्त आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपण आकार देऊन घेतलेला आहे आणि लगेच आता इथे खाली आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे. तर इथे आपण दंडघेर घेऊयात 5.5 इंच आणि पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर बघा, इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता आपण इथे रेष ओढून घेऊयात. आणि आता इथे फिटिंगची ही एक रेष ओढून घेऊयात. आणि आता इथे आपल्याला समोरील बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, आता ही स्केल आपल्याला ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि इथे मध्ये आपल्याला मासोळीसारखा आकार आला पाहिजे या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आणि बघा मैत्रिणींनो, आपला परफेक्ट असा आकार आलेला आहे. आता इथे आपण कट करून घेऊयात. तर मैत्रिणींनो, आपण आपल्या ह्या चॅनलवर 30 दिवसाचा ब्लाऊजचा कोर्स चालू केलेला आहे. तर त्यामध्ये आपण प्रिन्स कट ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज आणि फोरटक्स ब्लाऊज शिकलेलो आहोत आणि बऱ्याच मैत्रिणी चांगल्या प्रकारे शिकलेल्या आहेत आणि त्यांचा फीडबॅकसुद्धा चांगल्या प्रकारे आलेला आहे. ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघा आणि परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिका. बघा, तर मैत्रिणींनो, आपल्या बाहीचा सुंदर असा आकार आलेला आहे. तर आता इथे आपल्याला गळ्याचा आणि मुंड्याचा आकार कसा द्यायचा तेही आपण पाहूयात. तर इथे आपल्याला बोटनेकचा गळा आपल्याला 4 इंच घ्यायचा असतो. 3.5 किंवा 4 इंच आपण आपल्या ब्लाऊजच्या मापानुसार कमी जास्त घेऊ शकतो. तर इथे आता आपण अंदाजे 4वर मार्किंग करून घेतलेली आहे आणि गळा उंची खाली 4 इंच घेतलेली आहे. आता इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथे मुंड्यालाही आपण 6 इंचावर मार्किंग केलेली आहे. तिथेही आपण बॉक्स तयार करून घेऊयात जेणेकरून आपल्याला आकार द्यायला सोपं जाईल. तर बघा, आपल्याला ह्या स्केलच्या सहाय्याने आपल्याला परफेक्ट असा आकार देऊन घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, ह्या स्केल तुम्हाला टेलरिंग मटेरियलच्या दुकानात कुठेही मिळू शकतात. तर बघा, इथे बोटनेकचा आकार देऊन घेतलेला आहे आणि इथे आता आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला इथे स्केल ठेवून घ्यायची आहे आणि हा समोरील मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता लगेच आपण मागच्याही मुंड्याचा आकार देऊन घेऊयात. तर बघा मैत्रिणींनो, आपले दोन्ही आकार एकदम परफेक्ट असे आलेले आहेत. आता आपण इथे साध्या गळ्याचाही आकार देऊन घेऊयात. तर इथे आपण खालीच आकार देऊन घेऊयात. तर इथे आपल्याला फक्त आकार पाहायचे आहे, त्यामुळे आपण इथेच देऊन घेऊयात. तर बघा, इथे गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. तर आपण जनरली 2.5 इंचच गळा रुंदी घेतो आणि इथे उंची आपण 5 ते 6 इंचावर अशी घेऊयात
आणि बॉक्स तयार करून घेऊयात. तर बघा इथे गळ्यासाठी बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि इथे गोल गळ्याचा आकार देऊयात. तर बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपण इथे गोल गळ्याचाही आकार देऊन घेऊयात. त्यानंतर आपण इथे मुंड्याची मार्किंग करून मुंड्याचाही आकार देऊया. तर इथे अंदाजेच मार्किंग करून घेऊ. आता समोरील मुंड्याचा आकार देऊया आणि लगेच मागच्याही मुंड्याचा आकार देऊन घेऊया. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपण स्केलच्या सहाय्याने मुंड्याचे आणि गळ्याचे आकार दिले तर आपला परफेक्ट ब्लाऊज तयार होतो. तर आपण लांब बाही, मुंड्याचा आणि गळ्याचा आकार शिकलेलो आहोत. तर आता इथे शॉर्ट बाहीचाही आकार कसा द्यायचा तेही आपण पाहणार आहोत. तर बघा इथे शॉर्ट बाहीसाठी आपण 5 इंचाची बाही घेतलेली आहे आणि इथे 8.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि वरच्या साईडने आपण एक सरळ रेष ओढून घेऊयात. आता आपण बाहीसाठी इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता ही शॉर्ट बाही आहे, त्यासाठी आपल्याला इथे कॅप हाईट घ्यायची आहे 2.5 इंच. मैत्रिणींनो, लक्षात असू द्या, आपल्याला जर लॉंग बाही घ्यायची असेल तर आपण कॅप हाईट 3 इंच घ्यायची आहे आणि शॉर्ट बाही असेल तर कॅप हाईट 2.5 इंच घ्यायची आहे. आणि आता इथे आपण स्केलच्या सहाय्याने मार्किंगही करून घेतलेली आहे. आता इथे दंडघेर 6.5 इंच घेतलेला आहे आणि पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवूया. तर बघा इथे मार्किंग करून आपण घेतलेली आहे आणि आता समोरील बाहीचा आकार देऊन घेऊयात. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला बाहीचा आकार कसा द्यायचा ते सांगितलेलं आहे. आणि मैत्रिणींनो, आपण शॉर्ट बाहीची इथे कटिंग करून घेऊयात. आता ह्या पेपरची घडी उकलून आपल्याला समोरील बाहीचा आकार कट करून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपण समोरील आकार कट करून घेतलेला आहे आणि लांब बाही कशी कट करायची आणि शॉर्ट बाही कशी कट करायची तेही आपण पाहिलेलं आहे आणि स्केलच्या सहाय्याने आकार कसा द्यायचा तेही पाहिलेलं आहे. मैत्रिणींनो, आपण या 30 दिवसाच्या कोर्समध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण आकार कसे द्यायचे ते शिकलेलो आहोत आणि आज आपण स्केलच्या सहाय्याने आकार कसे द्यायचे तेही पाहिलेले आहेत. मुंड्याचे आकार, गळ्याचे आकार आणि बाहीचा आकार आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. ज्या मैत्रिणीला ब्लाऊज शिवण्याची इच्छा आहे तर त्यांनी सुरुवातीपासूनचे व्हिडिओ पहा आणि परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिका. आणि मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.